अंगात ग रंग किती, मनात ग तरंग किती, निश्चळ ग तू, निर्मल ग तू, कंचन ग तू, चंचल ग तू, गोड गोड ग तू परी, निलंबरातील तू परी. श्वासात संगीत भास तू, डोळ्यात श्रावण हास तू, गगनातली तू चांदणी, मृगनयना ग तू हासिणी, तुला जरी तू बावरी, तू या धरेची ग परी, तू या धरेची ग परी, तू या धरेची ग परी. अनुरागिनी, 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 अनुदामिनी. दुसऱ्यांना त्यांची हद्द सांगणं खूप सोपं असतं, पण स्वतःची हद्द जाणून घेणं खूप कठीण. आता महत्वाचं हे आहे की तुम्हाला नात्यांची हद्द समजावी. तुमच्या दबावाखाली येऊन मी ते नाही करणार आहे जे तुम्हाला हवंय. मी तेच करेन जे मला वाटेल. अनुदामिनीने या व्यतिरिक्त पण एक पत्र लिहिलं होतं जे पांडेच्या हाती मला पाठवलं होतं. मला ते लेटर शोधावंच लागेल, ज्यामुळे मला कळेल की तिला नक्की मला सांगायचं काय होतं. हे गणपती बाप्पा, तू एवढ्या कठीण परिस्थितीला सांभाळलेस. बहिणी सुखरूप आहे, आनंदी आहे आणि तिचा आत्मविश्वासही वाढतोय. देवबाप्पा, तू फक्त इतकं कर की दादा आणि वहिनी एक आयडियल पती पत्नी सारखं जगावेत. ते घरात तर नाहीये, पण सगळं काही असून सुद्धा ना काही मिसिंग वाटतं. आणि वहिनीची वाट फक्त मीच नाही तर हे घर सुद्धा आणि बहुतेक तुम्ही सुद्धा पाहताय. मला ना दादामध्ये काही बदलाव दिसतायत, पण फक्त दादामध्ये तू वहिनीविषयी एवढं प्रेम भर की ज्यामुळे ते स्वतःच्या मर्जीने कुठल्याही दबावाशिवाय वहिनीला मानाने घरी आणेल. आणि माझा विश्वास आणि माझा भरोसा तेव्हाच जिंकेल जेव्हा दादा वहिनीला या घरात घेऊन येईल. तुला माहितीये, या दिवसात दादाशी व्यवस्थित बोलणंच नाही झालं. माझ्या मनात ना त्याच्याबद्दल खूप राग आहे, पण मला कधी कधी विश्वासच बसत नाही की दादा इतका कठोर कसा काय होऊ शकतो. पण मला तरीही माहितीये की माझा दादा खूप चांगला आहे. पण वहिनीला घरी न आणण्यामागचं माहित नाही काय कारण आहे. कधी कधी मला असं वाटतं की हे सगळं सावी करते, पण कधी कधी वहिनीची गोष्ट आठवते की ती अवेळी पडलेल्या पावसासारखी आहे. मग मनाला शांती मिळते. पण तरीही मला लवकरात लवकर वहिनीचा सुखी संसार बघायचा आहे. बाप्पा, तू सगळं ठीक तर केलंस, पण थोडंसं बाकी राहिलंय. प्लीज तू त्याला लवकर ठीक कर ना, प्लीज. बाबा नमस्कार. अरे नमस्कार नमस्कार. ये ये. साहेबांनी आज लवकर बोलावलं तर मी आलो. ते काय की तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जायचंय ना. हो हो जायचंय ना. जे बस तू, मी आता येतो. हं? मी तर सांगायला आलो की मी आलोय. तुम्ही तयार व्हा, मी बाहेर तुमची वाट बघत बसतो. अच्छा अच्छा ठीक आहे मी येतो. हं?
बाबा प्रसाद. पंडितजी तुम्ही पण घ्या ना. आज तर सकाळ सकाळी देवाचा प्रसाद भेटला. आता पूर्ण दिवस चांगला जाईल. तुझ्या हातात पूजेचं ताट बघून बरंच बरं वाटलं बेटा. हेच आपले संस्कार आहेत. याने मन शांत राहतं आणि प्रत्येक संकटांपासून लढण्याची शक्ती मिळते. आणि घरातलं वातावरण पण सात्विक होतं. बाबा मी दादालाही प्रसाद देऊन येते. ठीक आहे बेटा. दादा ती बाबांची फाईल जरा मला काढून दे. मेडिकल रिपोर्ट्स. ठीक आहे पण आधी हा प्रसाद घे. तू पूजापाठ करणं कधीपासून सुरू केलंस? बहिणी इथून निघून गेल्यानंतर मला असं वाटलं की मीही पूजा केली पाहिजे. मन कमजोर होतो आणि आपले जेव्हा दुसऱ्यांसारखे वागायला लागतात तेव्हा आपला आत्मविश्वासच कामी येतो. म्हणूनच मी सुद्धा स्टार्ट केली पूजा करायला. तुला नाही वाटत की तू प्रत्येक गोष्टीवर आजकाल मोठमोठे लेक्चर्स देतेस? हो कारण की मला वाटतं की काही गोष्टी एक्सप्लेन करूनच सांगितल्या पाहिजे. ठीक आहे माझी आई, जाऊन ती पहिले तर माझी फाईल दे. बाबांना तर आठवत पण नसेल. जा. ठीक आहे. बाबा नमस्कार. हा सुखी राहा बेटा. बाबा आज तुम्ही चेकअपला जाताय ना? हो हो जातोय ना मी. बस मी देवची वाट बघतोय. ठीक आहे बाबा, जसे रिपोर्ट येतील मला सांगा. हं. हो हो ठीक आहे मी सांगेन. आज मला मनोहाला बघून खूप बरं वाटलं. ती पूजा पण करते. आज तिच्या हातात पूजेचं ताट बघून मी खूप खुश झालोय. जे काम आम्ही वर्षांपासून नाही करू शकलो ते काम काही महिन्यातच केलं सुनबाई तू. बाबा ती मनाने खूप चांगली आहे. जर तिच्याकडून कुठली चूकही झाली तर तुम्ही तिला माफ करा. हो ठीक आहे. पण वाद खूप घालते हा ती. हो ते तर खरंय. अच्छा सुनबाई मनोहाला फोन देतो. ती वर गेलीये देवला प्रसाद द्यायला. बाबा राहू दे, मी नंतर बोलेन तिच्याशी. आता मी ठेवते, खूप काम पडलंय. नमस्कार. अच्छा ठीक आहे बेटा. बाबा कुणाचा फोन होता? तुझ्या वहिनीचाच. बाबा आज संडे आहे आणि वहिनी पण घरी असेल. जर तुम्ही लवकर आलात तर आपण भेटायला जाऊया ना. नाही बेटा, तिचं ह्या घरापासून दूर राहणंच चांगलंय. जर आपल्याला तिच्या विश्वासाला जिंकायचं असेल तर या घरापासून दूर राहणंच चांगलंय. हॅलो. नमस्ते वहिनी. नमस्ते नमस्ते भाऊजी. कसे आहात तुम्ही? काय सांगू वहिनी, मुलाकडच्यांचा फोन आलाय. मुलगा मुंबईतच आहे आणि त्याला मालिनीला भेटायचंय. मला कळतच नाहीये की मी त्यांना काय उत्तर देऊ. तुम्ही थोडा त्यांच्याकडून वेळ मागून घ्या ना.
तुम्हाला तर माहीतच आहे ना, मालिनीचा मूड हल्ली चांगला नसतो. आणि तिथे पण अनुदामिनीच्या नसण्याने घरातलं वातावरण काही ठीक नाहीये. वहिनी ते सगळं ठीक आहे, पण मी त्यांना पटेल असं योग्य ते उत्तर नाही दिलं तर कदाचित हे स्थळ पण हातून जाईल हो. नाही नाही, तुम्ही असा का विचार करताय? मी देवच्या बाबांशी बोलते. कदाचित त्यांना काहीतरी मार्ग सुचेल. किंवा मग एक मार्ग आहे, जर तुम्ही स्वतःच मालिनीशी बोला आणि तिला सांगा की तिनेच मुलाला भेटावं आणि तरच काहीतरी घडेल. तिच्या डोक्यात काय असतं ते काही कळायला मार्ग नाही. तरीही मी पुन्हा एकदा प्रयत्न करून बघतो. मी बोलतो मालिनीशी. पण भाऊजी, रागावून नाही हं. ही आजकालची मुलं आहेत ना, आई वडिलांच्या रागवण्याला पण स्वतःचा अपमान समजतात. बरोबर बोलताय. मी तुमच्या ह्या गोष्टीचा नक्की विचार करेन. ठीक आहे, तुम्ही कसलीच काळजी करू नका. हो. तू हो. का काय झालं? भाभी, तुला घरी यायची काय गरज होती? अरे आता आलोच आहे तर घरून पळवून लावशील का? हो, तुला ना इथूनच परत जावं लागेल. कमाल आहे यार. जेव्हा भेट म्हणतो तेव्हा भेटण्याचा कधी प्रयत्न नाही करत, आणि आता जेव्हा बाबांकडून परमिशन काढलीये तर तू मला दरवाजातूनच पळवून लावण्याची धमकी देतेस. काय? तू बाबांकडून परमिशन घेतलीस? हो, नाहीतर काय. आता थोड्या वेळा आधी मी बाबांना फोन केला होता. ते मला बोलले की तू घरी पोच, मी डॉक्टर साहेबांकडून औषध घेऊन येतो आणि तुला भेटतो. मग त्यांनी हे सुद्धा सांगितलं की तुम्ही घरी आहात. तर मग आमचा जो हा संडे आहे तो मून डे झाला आणि मी इथे आलो. आणि मग चंद्रासारखा चेहरा पण बघायला मिळाला. आता बघितलास ना चंद्रासारखा चेहरा, मग आता जा इथून. अरे ही काय गोष्ट आहे. ठीक आहे, आता तर मी बाबांना भेटूनच जाणार. तू आत नाही येऊ देत ना? चालेल, मी तर इथेच बसणार. अरे प्लीज आत येऊ दे ना. अगं मी खूप साधा मुलगा आहे. चुपचाप दूर एका कोपऱ्यात बसेन, तुला बघणार पण नाही. बाय गॉड, प्लीज. अच्छा ठीक आहे, ये आत. भाभी आत ये. ये. मनोहा, ते एक कप अद्रकवाला चहा भेटला असता तर मजा आली असती. तुला तर मी एक कप पाणी देखील नाही देणार. सॅवीला विचार, ती तुला सांगेल की मी किती भयानक पद्धतीची बाई आहे. आणि जर हिला नाही कळलं ना तर मी हिला एक जोरात थोबाडीत ठेवून देईन आणि मग खूप प्रेमाने स्वतःची ओळख करून देईन. म्हणजे इतक्या दिवसांपासून ती या उद्धट नॅन्सीला झेलत होतीस. मला असं वाटतं तू तिला धडा शिकवायलाच हवास, पण बहुतेक देवच्या प्रेमाने तुला कमजोर बनवलं. ज्या प्रेमाच्या भरोश्यावर मी नॅन्सीला तोंड उघडून उत्तर देत होते, आज त्याच प्रेमावर क्वेश्चन मार्क आलाय. कधी कधी वाटतं की देव बरोबर बोलायचा, त्यांना वेळ द्यायला हवी.
आणि कधी वाटतं की वेळच चुकीची आहे. बहुतेक मी देवकडून जास्तच अपेक्षा करते. स्वतःचं प्रेम मजबूत बनवण्यासाठी तुला आधी स्वतःला मजबूत बनवावं लागेल. स्वतःबद्दल विचार कर. आधी स्वतःच्या पायावर उभी राहा. मला असं वाटतं की तू माझ्या इव्हेंट कंपनीचं प्रपोजल ॲक्सेप्ट केलं पाहिजेस. ही 1 महिन्याची प्रोफेशनल टूर तुझं नशीब बदलून टाकेल. बॅक टू बॅक 15 इव्हेंट होतील आणि प्रत्येक इव्हेंटमध्ये स्टार पार्टिसिपेट करणार आहे. अँड यू विल गेट अ ह्यूज अमाऊंट. इकॉनॉमिकली स्ट्रॉंग पण होणं गरजेचं आहे ना तुला. तू बरोबर बोलतेस. मलाही वाटतं की यावेळी मी देवशी मोकळेपणानं बोलावं याबद्दल. माहित नाही माझ्या अचानक या डिसिजनमुळे देव काय विचार करतील. देव काय विचार करेल आणि काय विचार करू शकतो हे मला चांगलंच माहिती आहे. तुम्ही फक्त सॅवीला त्याच्या आयुष्यातून काढून टाका. आता गोष्ट ही आहे की हे काम अनुपमा करते. बस असं समजून जा की 1-2 दिवसात होऊनच जाईल. बघायचं हे आहे की देवला अजून त्रास कसा दिला जाऊ शकतो. देवला मी आतापर्यंत खूप त्रास दिलाय आणि तसंही देव आजकाल मेंटली खूपच डिस्टर्ब्ड असतो. त्याची बायको घर सोडून निघून गेलीये. त्याच्या घरातले लोक त्याचं डोकं खात असतात. नाही त्याला ऑफिसमध्ये सुख आहे ना घरात शांती. अशात सॅवीने त्याला थोडासा जर त्रास दिला ना तर काहीतरी होऊ शकतं. तुम्ही फक्त अनुपमाला माझ्या म्हणण्याप्रमाणे गाईड करत राहा ठीक आहे. आणि तुमचा कॉन्ट्रॅक्ट आज रात्रीपर्यंत साईन होऊन जाईल. वा वा नॅन्सीजी वा. मानलं तुम्हाला. काय डोकं आहे तुमचं. तुमचं डोकं तर असं चालतं जशी की आकाशातून वीजच धावते. वा. आता बघा नॅन्सीजी तुमच्या या हुशार डोक्याचा मी कसा वापर करतो ते बघाच तुम्ही. हॅलो. हॅलो अनुपमा, कशी आहेस? मी एकदम छान आहे आणि मी सॅवीला बऱ्यापैकी कन्व्हिन्स करून टाकलंय. हे तू खूपच चांगलं केलंस. आता या केसला आपण थोडंसं पुढे सरकवूया.
जसं मी सांगतोय ना तसंच कर. मी आता तुला काही SMS पाठवेन. जेव्हा मी सांगेन तेव्हा तुला हे सर्व SMS सॅवीच्या मोबाईलने देवला पाठवायचेत. ठीक आहे? आणि मग सॅवीला हे सांगायचं आहे की तुला समजलं ना? दॅट्स ग्रेट. मी हा प्लॅन एक्झिक्यूट करते. तुम्ही मला फक्त मेसेज पाठवा. ठीक आहे. ओके. तुमचं काम झालंय मॅडम. तुम्ही फक्त SMS टाईप करा. हा SMS नाही झनुकजी, सॅवीच्या प्रेमाचा सुसाईड नोट आहे.